नमस्कार। 18 मे 1974 रोजी राजस्थानातल्या पोखरण जवळ आपण यशस्वी अणुस्फोट घडवून आणला आणि सगळ्या जगाचे डोळे विस्फारले। खरं तर अणुऊर्जा किंवा अणुबॉम्ब ही जगाला 1974 सालापर्यंत तशी माहीत झालेली गोष्ट होती, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता। त्यावेळेला झालेली हानी, त्या लोकांना भोगावा लागणारा किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशनचा सगळा त्रास, हे सबंध जगाला त्याच्यानंतर हळूहळू ज्ञात होत गेलेला होता। आणि त्यामुळे अणुऊर्जेच्या दृष्टीने आपण पावलं टाकायला पाहिजेत, हे इंदिरा गांधींनी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त झाल्यानंतर दुसरं टाकलेलं मोठं पाऊल होतं। 1960च्या दशकापासून या जगामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली। अमेरिका आणि रशिया असे दोन तट या सबंध जगामध्ये पडले। काही राष्ट्र ही अमेरिकेची अंकित झाली, काही राष्ट्र ही सोव्हिएट रशियाकडे झुकली, पण आपण मात्र या दोघांची समान अंतरावर राहण्याचा एक निर्णय घेतलेला होता आणि अलिप्त राष्ट्र संघटना नावाची एक संघटना पंडित जवाहरलाल नेहरूंनी जन्माला घातलेली होती। 1960 साली सुरू झालेलं हे शीतयुद्ध 1966 साली पंतप्रधान पद हाती घेतलेल्या इंदिरा गांधींना जाणवत होतं आणि त्या दृष्टीने या दोन राष्ट्रांच्या कचाट्यात न सापडता आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर आपल्यालाही हळूहळू अण्वस्त्रधारी देश म्हणून मान्यता मिळणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान इंदिरा गांधींना स्पष्टपणे माहीत होतं। पण पंतप्रधान इंदिरा गांधींची सुरुवातीची काही वर्ष म्हणजे 1967 सालापासून 1972 सालापर्यंतचा सगळा काळ आपल्या देशामध्ये जनता जी भुकेशी सकाळ संध्याकाळ दोन हात करत होती, त्यात लोकांना मदत करून देशाला अन्नधान्याच्या टंचाईतून बाहेर काढण्यामध्ये गेले। यासाठी डॉक्टर स्वामीनाथन सारख्या एका प्रख्यात शेती तज्ज्ञाला आपल्या बरोबर घेऊन त्यांना पूर्णाधिकार देऊन त्यांना लागेल ती मदत आणि लागेल तेवढा निधी देऊन इंदिरा गांधीने अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्याचं आपलं स्वप्न 1972 सालापर्यंत पूर्ण केलं। इंदिरा गांधी, स्वामीनाथन आणि त्याच्यावर तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी घातलेले खोडे, अनेक उभ्या केलेल्या अडचणी यावरचा एक वेगळा व्हिडिओ आपल्यासाठी मी मागेच सादर केला आहे। ती सविस्तर माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर 1972 साली अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झाल्यानंतर मग देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेलं असं अणुअस्त्र निर्मितीचं काम पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी आपल्यासमोर ध्येय म्हणून धरलं आणि मग अणुऊर्जा आयोगाला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन देऊन त्याच्यावर स्वतः लक्ष ठेवून दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहत 18 मे 1974ला अणुऊर्जा आयोगाने आपला पहिला अणुबॉम्ब म्हणजे अणुस्फोट घडवून आणला। अणूच्या बाबतीमध्ये किंवा अण्वस्त्रधारी देश होण्याच्या बाबतीमध्ये दोन वेगवेगळ्या विभागांचं संतुलन आणि दोघांचं समर्पण आवश्यक असतं। अणुऊर्जा आयोग आणि DRDO ही आपली जी संस्था आहे त्या दोघांना ही दोन कार्यक्षेत्र वाटून दिलेली आहेत। या दोन क्षेत्रामध्ये पहिलं क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष अणुबॉम्बची निर्मिती। युरेनियम, प्लुटोनियम यासारख्या धातूंच्या विश्लेषणातून त्याच्यावर अनेक कठीण अशा प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक अणुबॉम्ब तयार होतो आणि तो अणुबॉम्ब त्याचा स्फोट घडवून आणण्याचं काम आपल्या अणुऊर्जा आयोगाकडे म्हणजे ॲटॉमिक एनर्जी कमिशनकडे असतं।
केवळ अणुबॉम्बची निर्मिती करून भागत नाही, तर सैन्याला त्याचा वापर करता येण्यासाठी आपण बनवलेला हा अणुबॉम्ब आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नेऊन टाकेल असं वाहन म्हणजे क्षेपणास्त्र निर्मिती हे त्याच्या पाठोपाठ येणारं दुसरं कर्तव्य किंवा दुसरं काम असतं. आणि ही क्षेपणास्त्र निर्मिती करण्याची जबाबदारी इंदिरा गांधींनी DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्याकडे सोपवलेलं होतं. अणुऊर्जा आयोग आणि ही DRDO या दोन्ही संस्था केवळ पंतप्रधानांना उत्तरदायी होत्या. म्हणजे या दोघांचं जे रिपोर्टिंग होतं ते थेट पंतप्रधानांना होतं. मधला कुठच्याही प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय नेता याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नसे. राजकीय किंवा प्रशासकीय नेत्यांनी ढवळाढवळ सुरू केल्यावर अणुऊर्जा आयोगाचं आणि या DRDOचं जे काम अतिशय गुप्तपणे चाललेलं असतं त्याला पाय फुटण्याची किंवा त्यातली माहिती बाहेर पडण्याची एक शक्यता असते. आणि तो धोका पूर्णपणे टाळण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधींनी या दोन स्वायत्त संस्था फक्त पंतप्रधानांच्या निगराणीखाली ठेवलेल्या होत्या. 1974 साली आपण जरी अणुस्फोट घडवून आणला तरी 1980 सालापर्यंत या क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये म्हणजे अणुबॉम्ब जो उचलून आपल्याला पाहिजे त्या लक्ष्यापर्यंत वाहून नेण्यासाठी जी यंत्रणा लागते आणि तिथे स्फोट घडवून आणण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं त्या सगळ्या तंत्रज्ञानाची घोडदौड मात्र काही अंशी हळूहळू चाललेली होती. आणि 1980-82 सालापर्यंत परिस्थिती अशी होती की आपण कोणत्याही क्षणी अणुबॉम्ब बनवू शकतो, पण तो इच्छित ध्येयापर्यंत नेऊन टाकण्यासाठी जी यंत्रणा किंवा क्षेपणास्त्र लागतात ती मात्र आपण निर्मिती करू शकलेलो नव्हतो. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केल्यानंतर इंदिरा गांधींच्या काळामध्ये DRDO आणि अणुऊर्जा आयोगामध्ये जे लोक काम करत होते त्या दोघांचे अध्यक्ष राजीव गांधींना भेटले. पूर्वीच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन, त्यांनी सांगितलेलं कार्य, आपण त्यावर केलेलं रिपोर्टिंग हे सगळं अतिशय गुप्ततेच्या आवरणाखाली होतं. आणि आता राजीव गांधी हे नवीन पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर त्यांची धोरणं इंदिरा गांधींच्या धोरणाशी कितपत जमतात आणि अणुऊर्जा आयोग आणि DRDOला त्यांच्याकडून पहिल्यासारखंच एकंदर पाठबळ मिळेल की नाही याची चाचपणी करायसाठी मग या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम आणि DRDOचे अध्यक्ष या दोघांनी राजीव गांधीची भेट घेतली. राजीव गांधींना आपल्या सुतोवाच करताना या दोघांनी सांगितलं की अणुऊर्जा निर्मितीचा आणि अण्वस्त्र निर्मितीकडे जाण्याचा कार्यक्रम श्रीमती इंदिरा गांधींनी आम्हाला आखून दिलेला होता आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण इतके टप्पे पार केलेले आहेत. राजीव गांधींना या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना होती आणि सुरुवातीलाच राजीव गांधींनी आपल्या समोर बसलेल्या या दोन्ही अध्यक्षांना सांगून टाकलं की श्रीमती इंदिरा गांधींचं जे धोरण होतं तेच कायम राहणार आहे. अणुऊर्जा आयोग आणि DRDO यांचं थेट रिपोर्टिंग पंतप्रधान आहे, तसंच ते चालू राहणार आहे आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि शासकीय सहकार्य मिळवण्यासाठी मी तत्पर राहणार आहे. इंदिरा गांधींचं धोरण राजीव गांधी चालू ठेवणार आहेत हा पक्का विश्वास प्राप्त झाल्यानंतर मग राजीव गांधींनी आपली काही मतं या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांच्या समोर मांडली. राजीव गांधींनी त्यावेळेला असा विचार केला की आपल्याला उत्तरदायी असणाऱ्या या संस्था मात्र गुप्तपणे काम करतात. सत्ता येत असते जात असते. आज आपण पंतप्रधानपदी आहोत, पुढच्या वेळेला अजून कोणी असायची शक्यता निश्चितपणे आहे. तेव्हा केवळ पंतप्रधानांना याचं रिपोर्टिंग न होता
नागरी सेवेतल्या म्हणजे शासकीय सेवेतल्या 1-2 लोकांना सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत करावं असा राजीव गांधींचा एकंदर विचार होता. आणि तो विचार या अणुऊर्जा आयोगाच्या आणि DRDOच्या अध्यक्षांपुढे त्याच बैठकीमध्ये राजीव गांधींनी स्पष्टपणे मांडला. त्याच्यावर मग बरीच भोवती न भोवती झाली. अणुऊर्जा आयोग आणि DRDOना आतापर्यंत जी सवय पडलेली होती की आपलं रिपोर्टिंग थेट पंतप्रधानांना आहे, त्याच्याशिवाय मध्ये कोणाची लुडबुड होण्याची शक्यता सुद्धा नाही. त्यावर राजीव गांधींनी आपलं हे मत मांडल्यानंतर हे समोर बसलेले दोन्ही अध्यक्ष अतिशय विचारामध्ये पडले. त्यांना तसं ते विचारात पडलेलं बघून राजीव गांधी जे काही समजायचं ते समजून गेले आणि मग मी सांगितलेल्या या गोष्टीवर आपण विचार करा आणि पुढच्या 4-8 दिवसानंतर आपण याच्यावरती निर्णय घेऊ असं सांगून राजीव गांधींनी त्या बैठकीचा समारोप केला. हे DRDO आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष निघून गेल्यानंतर ताबडतोब राजीव गांधींनी आपल्या विश्वासातले एक अधिकारी नरेश चंद्र यांना आपल्याकडे बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अणुनिर्मितीचं म्हणजे अस्त्र निर्मितीचं काम 2 संस्था आपल्या देशामध्ये करतात. आत्तापर्यंत त्यांचं रिपोर्टिंग हे फक्त पंतप्रधानांना आहे, पण मला आता असं वाटतं की कुठच्याही शासकीय अधिकाऱ्याची याच्यावर नेमणूक व्हायला पाहिजे. कारण सत्ता येते सत्ता जाते. पंतप्रधान हा 5 वर्षानंतर बदलला जाऊ शकतो, पण तिथे असणारा एखादा खमका अधिकारी मात्र एक माणूस बदलला तरी धोरण तेच राहण्यासाठी जे काही करावं लागतं ते यशस्वीपणे करू शकेल. त्यांचे जे सहकारी विश्वासातले अधिकारी नरेश चंद्र होते यांना ही बाब पटल्याबरोबर मग राजीव गांधींनी त्यांना एक शपथ घ्यायला लावली की आता मी जे तुम्हाला सांगणार आहे किंवा याच्या पुढे मी जे तुम्हाला सांगत जाईन त्याचा कुठेही बभराव होता कामा नये. नरेश चंद्राने ताबडतोब देशाला आणि आपल्यावरच्या जबाबदारीला स्मरून राजीव गांधींना तसा शब्द दिला. एका अर्थाने राजीव गांधींच्या समोर त्यांनी शपथ घेऊन टाकली. त्याच्यानंतर मग 4 दिवसांनी हे नरेश चंद्र अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि DRDOचे अध्यक्ष आणि स्वतः पंतप्रधान राजीव गांधी यांनी एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये सुरुवातीला अणुऊर्जा आयोगाचं काम कसं चालतं हे पुन्हा एकदा सविस्तरपणे मांडण्यात आलं. नरेश चंद्रांना या सगळ्या गोष्टी अतिशय नवीन होत्या, पण राजीव गांधींनी आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे तिचा पूर्णपणे त्याचा अवकाश ध्यानामध्ये घेऊन अतिशय तल्लीनतेने हे नरेश चंद्र त्या बैठकीमध्ये प्रत्येक गोष्ट टिप कागदाप्रमाणे टिपून घेत होते. या बैठकीच्या साधारण 1.5 तासाच्या चर्चेनंतर राजीव गांधींनी सांगितलं की आता DRDO आणि अणुऊर्जा आयोग हे 2 वेगळे गट आहेत किंवा 2 वेगळ्या संस्था आहेत, पण या दोन्ही संस्थांचं नियंत्रण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली आणि नरेश चंद्र यांच्या सदस्य सचिव या पदाखाली आपण एक 3री समिती नेमूया. राजीव गांधींचा हा प्रस्ताव समोर बसलेल्या सगळ्यांना मान्य झाला आणि मग तात्काळ तिथल्या तिथे या 3ऱ्या समितीचं गठन म्हणजे याला एक रूप देण्यात आलं. पंतप्रधान राजीव गांधी हे ओव्हरऑल अध्यक्ष म्हणून काम करणार होते. त्याच्यानंतर नरेश चंद्र हे राजीव गांधींच्या विश्वासातले जे अधिकारी होते ते या 3ही संस्थांमध्ये समन्वय साधायचं मोठं काम करणार होते. राजीव गांधींनी मांडलेल्या या प्रस्तावाला समोरच्या सगळ्या लोकांनी होकार दिला आणि मग राजीव गांधींनी तिथल्या तिथे या समितीची स्थापना केली. या समितीमध्ये स्वतः राजीव गांधी, प्रशासकीय अधिकारी किंवा या 3ही संस्थांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी असलेले अरुणाचलम नावाचे एक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, विश्वासातले नरेश चंद्र, APJ अब्दुल कलाम, K सतनाम आणि आपल्या महाराष्ट्रातले अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे या समितीचे सदस्य म्हणून निवडले गेले. अणुऊर्जा आयोग आणि DRDO हे स्वतंत्रपणे
नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काम करत राहणारच होते, पण त्यांचं उत्तरदायित्व मात्र आता पंतप्रधानांच्या बरोबरच नरेश चंद्रांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीकडेही राहणार होतं. त्याच्यानंतर या पुढच्या बैठकीमध्ये जेव्हा परत एकदा सगळी ही मंडळी जमली, तेव्हा केवळ नरेशचंद्र यांना रिपोर्टिंग करत राहणं, इंदिरा गांधींपासून चालत आलेली पंतप्रधानांना डायरेक्ट रिपोर्टिंग करण्याची पद्धत कुठेतरी थोडीशी बाजूला पडली आहे हे जाणवल्यावर अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि या DRDOचे अध्यक्ष या दोघांनी सांगितलं की नरेशचंद्र हे या समितीमध्ये असलेले पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी आहेत. राजीव गांधी हे राजकारणी व्यक्ती आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत आणि याचबरोबर आणखी 2 राजकीय व्यक्ती याच्यामध्ये असायला पाहिजेत, म्हणजे या समितीला खऱ्या अर्थाने एक चांगलं रूप आम्हाला देता येईल. राजीव गांधींच्या समोर अकस्मातपणे आलेल्या या प्रस्तावावर राजीव गांधींनी तडकाफडकी कोणताही निर्णय न घेता तिथल्या तिथे याबद्दलची साधक आणि बाधक अशी चर्चा सुरू केली. या साधक बाधक चर्चेमधून राजीव गांधींना जे काही पटवून द्यायचं होतं ते पटवण्यामध्ये हे DRDOचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष यशस्वी झाले आणि मग असं ठरलं की नरेशचंद्र हे ज्या राजीव गांधींनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत त्याच्याच बरोबर या समितीच्या मध्ये 2 लोकांचा अंतर्भाव करावा. समितीच्या रोजच्या कार्यक्रमामध्ये यांचा अंतर्भाव किंवा प्रत्यक्ष सहभाग ही त्याच्यामध्ये काही पूर्व अट असावे, पण या समितीचं आणि अणु ऊर्जा आयोगाचं आणि आपल्या DRDOचं कामकाज कुठच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे याची माहिती आणखीन 2 राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना असायला पाहिजे. याच्यामधून मग निवड करताना या समितीने अणु ऊर्जा आयोगाच्या अध्यक्षाने आणि DRDOच्या अध्यक्षाने 2 नावं मुकरर केली. त्याच्यामधलं पहिलं नाव होतं तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांचं. देशाच्या सार्वभौम घटनेने ठरवलेल्या सर्वोच्च पदावरच्या अधिकाऱ्याला म्हणजे राष्ट्रपतींना या सगळ्या गोष्टींची खुलासेवार चर्चा करून माहिती देत राहणं हे या समितीचं काम असावं असं जे ठरलेलं होतं. त्याच्यासाठी राष्ट्रपती हे पद आणि त्यावेळेला असलेले राष्ट्रपती व्यंकटरमण यांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा पुढे आलं आणि दुसरं जे नाव होतं ते आपल्या सगळ्यांना कदाचित आश्चर्याचा धक्का देईल असं होतं. राजकारणाच्या पटावर सोंगट्या हलवणाऱ्या, कधी देशाचं संरक्षण पद भूषवलेल्या आणि त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला ही सगळे बैठकीची प्रस्तावना आणि त्याच्यानंतरचा अधिकाराचं वाटप होत होतं त्यावेळेला या देशाचे परदेश मंत्री म्हणजे विदेश मंत्री म्हणून काम करणारे PV नरसिंह राव यांचं नाव या समितीमध्ये एकमताने पुढे आलं आणि राजीव गांधी आणि नरेशचंद्र या दोघांनीही त्याला तात्काळ मान्यता दिली. संरक्षण खातं सांभाळलेलं असल्यामुळे संरक्षण विषयक देशाच्या गरजा आणि संरक्षणाचं काम करत असताना अण्वस्त्र निर्मिती करत असताना शत्रू राष्ट्राकडून कोणता धोका होऊ शकतो किंवा सध्या परराष्ट्र खात्याचा कारभार ताब्यामध्ये असताना त्यामुळे आपण अण्वस्त्र निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवल्यावर त्या अण्वस्त्र निर्मितीला जगाकडून येणाऱ्या कोणत्या प्रकारच्या प्रतिसादांना तोंड द्यावं लागेल याचे ज्याला पूर्ण जोखीव किंवा आखीव मांडणी करता येईल असे PV नरसिंहराव त्यावेळेला या सगळ्या समितीच्या डोळ्यासमोर होते आणि राजीव गांधींनी व्यंकटरमण आणि PV नरसिंहराव या दोघांना सदस्य सचिव म्हणून नेमणूक करायसाठी मान्यता देऊन टाकली. आपल्या अण्वस्त्र निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातला
फार कमी लोकांना माहीत असलेला हा सगळा खुलासेवार इतिहास आहे. आणि 1991 ते 95 या काळामध्ये PV नरसिंहराव हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. आणि PV नरसिंहराव गेल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी PV नरसिंहरावांना जी श्रद्धांजली वाहिली त्याच्यामध्ये खुलेपणाने सांगितलेलं होतं की माझ्या आमदानीमध्ये लागोपाठ 5 बॉम्बस्फोट मी घडवले, पण आपल्या देशाच्या अण्वस्त्र सिद्धतेच्या कार्याचे खरे जनक हे PV नरसिंहराव होते. आपल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे पंतप्रधानपदी 5 वर्ष असताना PV नरसिंहरावांनी आपल्या अण्वस्त्र सज्जतेला एक नवं परिमाण मिळवून दिलं. अण्वस्त्र सज्जतेपर्यंत किंवा त्या उंबरठ्यापर्यंत हाताला धरून घेण्याची, या देशाला तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी PV नरसिंहरावांनी पार पाडली होती. आणि PV नरसिंहरावांच्या एकंदर कालखंडामध्ये त्यांना अमेरिकेतून किती दबाव आला होता, तो कसा सहन करावा लागला. जगाला अस्वस्थ करायचं नाही, पण गुप्तपणे आपली अण्वस्त्र निर्मितीची प्रक्रिया चालू ठेवायची. या दोन्ही गोष्टी किती शिताफीने, किती गुप्तपणे आणि किती चाणाक्षपणे या PV नरसिंहरावांनी पुढच्या 5 वर्षामध्ये हाताळल्या होत्या, यावरची सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आत्तापर्यंत या व्हिडिओवर आपलं जे काही मत झालं असेल ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.